आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी कोणाजी तुमचं स्वागत करते। आपण आलो आहोत चेंबूर कॉलनीमध्ये आणि इथे मस्त दोन मैत्रिणी भेटलेल्या आहेत। तर त्यांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं गप्पा मारणार आहोत। त्यांच्याकडनं नवीन नवीन या यूथ बद्दल काय माहिती मिळते ते बघूया। नमिता अँड रुचिका ना? ओके, सो तुम्ही दोघी कझिन्स आहात? कझिन्स म्हणजे आते बहिणी, मामे बहिणी, मावस बहीण। ओके, तर काय करते नमिता? काय करते? माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय, मी घरीच आहे आता। आणि तुम्ही? 12th सायन्स। देवा आम्हाला भीती वाटते। ऍक्च्युली भीती तुम्हाला वाटत नाही, भीती आम्हाला वाटते, पण भीती येण्यासारखं काही नसतं। पण काय तुला करायचंय पुढे? तू काय डिसाईड केलं? गायनेकोलॉजिस्ट। वाव, खूपच छान। चला, म्हणजे आम्हाला एक आमच्या फॅमिलीमध्ये झी परिवारामध्ये अजून एक डॉक्टर मिळाला। म्हणजे आता काही आम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर आम्ही नक्कीच 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 आणि प्रयोग आमच्यावर नाही करायचे, सगळ्यात महत्वाचं। हा, नक्की ना? प्रॉमिस? हा, बाकी तुझे आजचे प्रयोग आम्ही सहन करू। आज आपले जे प्रयोग असणार आहेत, दोघी जणी व्हेज बनवणार आहेत ना, दोन्ही पदार्थ। तर तू एक का तू दोन? काय वाटणी काय केली? ये भेंडी तवा टिक्की मसाला फ्राय ना, आणि दोन बनवणार आहे। काय येते? सोयाबीन मसाला आणखी राजस्थानी अरबी। राजस्थानी अरबी हे स्पेशल? तुम्ही राजस्थानचे आहात? हो, राजस्थानचे। ओके, तर सुरुवात कोणापासून? तुझ्या ताईपासून का तुझ्या रुचिकापासून? ओके, भेंडी फ्राय ना? ओके, भेंडी टिक्की फ्राय। भेंडी टिक्का फ्राय बनवणार आहोत आपण। तर रुचिका, साहित्य आम्हाला सांग, काय काय लागेल? साहित्य: भेंडी, धण्याची बुक्की, लाल मिर्च, तेल, आमचूर आणि मीठ। साहित्य तुम्ही बघितलं आणि उत्कृष्ट साहित्य आहे, फार टेन्शन नाहीये आणि ऍक्च्युली असा चटपटीत पदार्थ आहे ना। आणि आय एम प्राऊड ऑफ यू रुचिका की तू म्हणजे ही पुढची पिढी रादर, तर कारण आम्ही सगळेच असे वर्किंग असतो, मुलं घरी एकटी किती वेळा येतात आणि मग तेव्हा काहीतरी भूक लागल्यानंतर वाटतं ना काहीतरी असं संध्याकाळच्या वेळेला पर्टिक्युलरली काहीतरी चटपटीत खावं, है ना? तो तभी ये बन जाता है। तो रुचिका आणि रुचिका तिच्या मोडक्या तोडक्या मराठी राजस्थानी मिक्स जे काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिकवणार आहे ना रुचिका? ओके, आता काय काय करायचं? पहिल्यांदा याचं मिक्सर करायचं। ओके, हे काय आहे रुचिका? धण्याची बुक्की। धण्याची बुक्की। ओके, हे लाल मिर्च। ओके, असं नाही, असं होत असेल ना पण तुझं एरवी पण एकदा मीठ जास्ती आलं, एकदा तिखट जास्ती आलं, एकदा हे आमचूर आहे। ओके, आणि मीठ। ओके, एकदम आंबट तिखट अशी चमचमीत बनवणार आहे रुचिका ना? हो। ओके, रुचिका, मसाला तो आपने बना दिया। आता या मसाल्याला यात भरायचं। ओके, तू हिंदी बोललीस तरी चालेल ना, आमचे प्रेक्षक सुजाण आहेत आणि मी इथे ट्रान्सलेट करायला बसलेच आहे। हा, तुला जर काही सांगायचं असेल, आई बाबांच्या काही कंप्लेंट्स असतील? नाही, आई बाबा खूप छान आहे। छान आहेत बिचारी, नो कंप्लेंट्स रुचिकाकडनं? काही नो कंप्लेंट्स, नो डिमांड्स। नो, तुला घरी घेऊन जाऊ का पार्सल करून? नाही। ओके, तर ही अशी भेंडी सगळी भरून घ्यायची ना? हो। भेंडीमध्ये आपण जो रुचिकाने मसाला तयार केला तर तो भरून झालेला आहे। प्रत्येक भेंडीला आपण, तुम्हाला माहितीये, चीर दिली होती आणि त्याच्यामध्ये तिने तो सगळा मसाला भरला, तर तो झाला। आणि आता तेल तापत ठेवलंय रुचिका फ्राय ना? झटपट ना? नो, जास्ती मेहनत नाहीये। बरं, तुला तुझं कॉलेज कुठलं रुचिका? नॅशनल सर्वोदय। नॅशनल? ओके, म्हणजे बांद्राचं? नाही, इकडचंच कॅम्पमध्ये। कॅम्पमध्येच आहे। भेंडी काय नाव दिली? भेंडी टिक्का फ्राय। भेंडी टिक्का फ्राय। भेंडी टिक्का फ्राय रुचिकाने बनवलेला आहे। अगदी सोपं आहे, तर पटकन याचं साहित्य आणि कृती घ्या। भेंडी टिक्का फ्राय बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अख्खी भेंडी, धणेपूड, तिखट, आमचूर पावडर, मीठ आणि तेल। कृती: प्रथम एका ताटामध्ये धणेपूड, तिखट, आमचूर पावडर आणि मीठ हे मिश्रण एकजीव करून अख्ख्या भेंडीमध्ये हा मसाला भरावा। पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मसाला लावलेली भेंडी खरपूस तळून घ्यावी। आम्ही